नमस्कार मित्रांनो, वॉटरबॉर्न सीरीज जी आपण चालू केली होती त्याच्यामध्ये ॲमेबेसिस आपला हा डिसीज चालू होता, ॲमेबॅटिक डिसेंट्री. आता ह्याचा पार्ट 2 आपण बघणार आहोत. आता पार्ट 2 मध्ये आपण काय बघणार आहोत? ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग हे 4 पॉईंट आपण बघणार आहोत. आता हे नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण ॲमेबॅसिस, ॲमेबॅटिक डिसेंट्री या रोगाची सामान्य माहिती, कारक, जीव, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, प्रसारचा मार्ग, इन्क्युबेशन पिरियड, लाईफ सायकल, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर आणि कॉम्प्लिकेशन याचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या पार्ट 2 मध्ये आपण या रोगाचे डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग आणि MPWची भूमिका सविस्तर समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघूया मित्रांनो, निदान म्हणजे डायग्नोसिस. याची डायग्नोसिस काय काय आहे? ॲमेबॅसिसचे निदान खालील पद्धतीने केले जाते. नंबर 1, स्टूल एक्झामिनेशन म्हणजे मल तपासणी. सर्वात महत्त्वाची आणि प्राथमिक तपासणी म्हणजे स्टूल एक्झामिनेशन. मलामध्ये इंटोमॅबिया हिस्टोलायटिकाचे सिस्ट किंवा ट्रॉपोझॉइट शोधले जातात. आता एक्झाम रिलेटेड काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? ॲमेबॅसिससाठी सर्वात सामान्य तपासणी म्हणजे स्टूल एक्झामिनेशन. ठीक आहे. देन मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन, सूक्ष्मदर्शकाखाली मलाची तपासणी केली जाते. ट्रॉपोझॉइटा किंवा सिस्टची ओळख केली जाते. अँटीजन म्हणजे अँटीजनची डिटेक्शन केली जाते. विशेष परिस्थितीत ॲमेबियाचे अँटीजन्स शोधले जातात. स्टूल अँटीजन टेस्ट निदानासाठी उपयुक्त ठरले. आता PCR टेस्ट अत्याधुनिक आणि अचूक तपासणी, संशोधन किंवा मोठ्या रुग्णालयामध्ये वापरली जाते. अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन, जर रुग्णामध्ये लिव्हर ॲब्सेसचा संशय असेल तर अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन याचा उपयोग केला जातो. हे खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे एकदम शेवटची लास्टची गोष्ट आहे. आता ट्रीटमेंट, ॲमेबॅसिसच्या उपचारामध्ये औषधोपचाराबरोबरच योग्य द्रवपदार्थ व पोषण देखील महत्त्वाचे असते. मेट्रोनिडाझोल ॲमेबॅसिससाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध, ट्रोपोझाइट नष्ट करण्यासाठी प्रभावी. ड्रग्ज ऑफ चॉईस म्हणजे मेट्रोनिडाझोल हे औषध आपल्याला एक्झामसाठी विचारलं जातं. आता टेनिडाझोल, मेट्रोनिडाझोलचा पर्याय काही रुग्णांमध्ये वापरले जातात. लुमिनल ॲमेबॅसिस ही औषधे आतड्यातील सिस्ट नष्ट करण्यासाठी दिली जातात. उदाहरण जे आहे तर म्हणजे कसं आहे, डायलोझेनिड, फिलोरा हे वेगळे जे तर औषधं आहेत. ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, जुलाबामुळे होणारं निर्जलीकरण टाळण्यासाठी ORS देणे आवश्यक आहे. फ्लुइड थेरपी, गंभीर निर्जलीकरण झाल्यास IV फ्लुइड दिले जातात. न्यूट्रिशन सपोर्ट, हलका आहार, स्वच्छ अन्न, भरपूर पाणी, विश्रांती. आता ह्याच्या प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन आणि कंट्रोल. आता आपण थर्ड पॉईंट पाहूया. ॲमेबॅसिस टाळण्यासाठी खालील उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. नंबर 1, सेफ ड्रिंकिंग वॉटर, उकळलेले पाणी पिणे, क्लोरिनयुक्त पाणी वापरणे, दूषित पाणी टाळणे. सेकंड, हँड वॉशिंग, हात नेहमी धुवावेत, जेवणापूर्वी, शौचानंतर, अन्न बनवण्यापूर्वी. फूड हायजीन, ताजे अन्न खावे, अन्न झाकून ठेवावे, रस्त्यावरील अस्वच्छ अन्न टाळावे. सॅनिटेशन, उघड्यावर शौच करू नये, शौचालयाचा वापर करावा, परिसर स्वच्छ ठेवावा. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शौचालयाचा जे आहे वापर करायचा, वगैरेवर शौच आपल्याला करायचं नाही. त्यामुळे जास्त चान्सेस असते, हाय रिस्क चान्सेस असतात का हे होण्याचे. फ्लाय कंट्रोल, माशांचे नियंत्रण करावे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अन्न झाकून ठेवावे. हेल्थ एज्युकेशन, लोकांना माहिती द्यावी, हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पाणी, स्वच्छता, शौचालयाचा वापर, हे सगळं हेल्थ एज्युकेशन आपल्याला जो आहे तर लोकांना द्यायचे. आता सर्व्हेलियन्स, रोग देखरेख. सर्व्हेलियन्स म्हणजे रोगावर सतत लक्ष ठेवणे. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. नवीन रुग्ण शोधणे, संशयित रुग्णांची नोंद करणे, प्रयोगशाळेचे अहवाल तपासणे, उद्रेक ओळखणे, माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे. हे सर्व्हेलियन्स आहे त्याचं. आता याचे नियंत्रण म्हणजे मॉनिटरिंग अंतर्गत रुग्णांचा फॉलोअप, पाणी पुरवठ्याची तपासणी, क्लोरिनेशन तपासणी, स्वच्छतेची पाहणी, दूषित भागांची तपासणी. पुन्हा आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन, जर उद्रेक झाला तर तपासणी काय असणार आहे? एका भागात अनेक रुग्ण आढळल्यास रुग्णांची नोंद करणे, दूषित पाण्याचा स्रोत शोधणे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे, क्लोरिनेशन करणे, आरोग्य शिक्षण देणे, गंभीर रुग्णांना तातडीने उपचारासाठी पाठवणे. ठीक आहे. आता MPWची भूमिका काय हे आपण सगळ्यात महत्त्वाची समजून घेऊ. जर आपण MPW आहे फील्डमध्ये काम करायला गेले तिथं आपल्याला MPWची भूमिका बघायची काय. MPW म्हणून खाली जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहे. एक, संशयित रुग्ण शोधणे, रुग्णांची नोंद ठेवणे, ORS विषयी मार्गदर्शन करणे, सुरक्षित पाणी वापरण्याबाबत जनजागृती करणे, क्लोरीनची गोळ्या वितरण करणे, हात धुण्याविषयी शिक्षण देणे, पाणी पुरवठ्याची तपासणी करणे, उद्रेकाची माहिती वरिष्ठांना देणे, फॉलोअप भेटी घेणे म्हणजे 15 दिवसाला जे आपण एक घर घेतात त्यांना भेटी देणे, आरोग्य शिक्षण कार्यक्रम राबवणे.
आता एक्झाम रिव्हिजन पॉईंट. आता एक्झाम रिलेटेड आपण रिव्हिजन पाहू. डिसीज कोणता आहे? ॲमेबॅसिस म्हणजे ॲमेबिक डिसेंट्री. कॉझिटिव्हजन आहे इन्थामोबिया हिस्टोलायटिका. टाईप आहे प्रोटोझोआ. ट्रान्समिशन आहे फिकोरल रूट. डायग्नोसिस आहे हिस्टोल एक्झामिनेशन. ड्रग्ज ऑफ चॉईस आहे मेट्रोनिडाझोल. प्रिव्हेन्शन म्हणजे सेफ वॉटर प्लस हँड वॉशिंग प्लस सॅनिटेशन आहे. एमपीडब्ल्यू म्हणजे सर्वेलियन्स, ORS, हेल्थ एज्युकेशन, क्लोरिनेशन वगैरे करणे. आता इम्पॉर्टंट MCQ पाहू. ॲमेबॅसिसच्या निदानासाठी सर्वात सामान्य तपासणी कोणती? म्हणजे स्टूल एक्झामिनेशन. देन ॲमेबॅसिससाठी ड्रग्स ऑफ चॉईस कोणते आहे? म्हणजे मेट्रोनिडाझोल. ॲमेबॅसिस टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? म्हणजे सुरक्षित पिण्याचे पाणी व स्वच्छता राखणे. MPWची महत्त्वाची जबाबदारी कोणती? सर्वेलियन्स, हेल्थ एज्युकेशन आणि ORS विषयी मार्गदर्शन करणे. आज आपण ॲमेबिक डिसेंट्री या रोगाचे डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्वेलियन्स, मॉनिटरिंग, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन आणि MPWची भूमिका सविस्तर समजून घेतली. यासह ॲमेबॅसिस हा विषय आरोग्य विभाग भरती 2026च्या अभ्यासक्रमानुसार पूर्ण झाला. पुढील वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमध्ये आपण ॲक्यूट गॅस्ट्रोएंटेरिटिस AGE हा अत्यंत महत्त्वाचा विषय सविस्तर शिकणार आहोत. मित्रांनो, हे होता ॲमेबिक डिसेंट्री. हा एक वॉटरबॉर्न डिसीज आहे. फिकोरल रूटने पसरतो आणि मित्रांनो हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण आपल्याला घ्यावा म्हणून आपण हे लेक्चर्स घेतलेलं आहे. म्हणजे सुटायला नाही पाहिजे. एक पण आपला जर इन केस जर क्वेश्चन आलंच काय मित्रांनो, इन केस जर क्वेश्चन आलंच तर आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणजे जेवढं आपण डिसीज कवर करणार आहे त्यामध्ये एक नजर ह्याच्यावर पण आपण मारून टाकायची. म्हणून आपल्याला कोणताही क्वेश्चन जाता कामा नये म्हणून हे लेक्चर मी तयार केलेलं आहे. तरी आपलं मेन लेक्चर आहे टायफॉईड, कॉलेरा, हेपेटायटिस A, पोलिओ हे आपले मेन लेक्चर आहेत. पण हे जर एखादा क्वेश्चन आलंच तर मित्रांनो हा एकदा रिव्हिजन करून जायचा. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा आणि MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.